शेतकरी बांधवांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। बघा, ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आली आहे। न्यूजपेपरची बातमी आहे। शेतकऱ्यांना पेरणीसाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर। सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता 24 घंट्याच्या आतमध्ये पीक विम्याची 75% अग्रिम पीक विमा मंजूर केला गेला आहे। तो आता 24 घंट्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा, पीक विमा का जमा होते त्याचे कारणे आपण जाणून घेऊयात। तर अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्यांना फक्त 5 किंवा 7 हजाराचा पहिला टप्पा असाच पीक विमा मिळालेला आहे। परंतु आता पहा, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक झाली। त्यामध्ये निर्णय घेण्यात आला आहे। तर पहा, जो काय पीक विमा आहे तो आता शेतकऱ्याला मिळणार आहे। म्हणजेच की पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ बँकांना आदेश दिलेले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। तर बघा, जिल्हा यादी पण प्रसिद्ध झाली आहे। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला पीक विमा नक्कीच मिळणार। बघा, काही 18 जिल्ह्यांची यादी आज प्रसिद्ध झालेली आहे। आता उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये पीक विमा मिळणार आहे। तर आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का, नक्कीच पाहून घ्या। जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला देखील पीक विमा मिळणार आहे। परंतु पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचे काम देखील करावे लागणार आहे। चला तर शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊयात की तुम्हाला कोणते काम करायचे आहे आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे की नाही। तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी म्हणजे राज्य सरकारने अलीकडे 3178 कोटी रुपयांचा पीक विमा नुकसान भरपाई मंजूर केला आहे। तर ही मदत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आहे। विशेष म्हणजे या मदतीचा काही भाग आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे। म्हणजेच की पहा, पहिला टप्पा तुम्हाला मिळालेला आहे। आता उर्वरित रक्कम पहा लवकरच तुमच्या खात्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे। म्हणजेच की तुम्हाला आता उर्वरित रक्कम 24 घंट्यामध्ये तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। परंतु जिल्हा यादी पाहणे अत्यंत गरजेचे आहे। तर शेतकरी बांधवांनो, बघा, पीक विमा नुकसान भरपाईचे स्वरूप महाराष्ट्र एक कृषीप्रधान राष्ट्र असून येथील बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे। गेल्या काही वर्षात हवामान याच्या बदलामुळे, याच्या परिणामामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले आहे। तर पहा मित्रांनो, जे काही संकट आलं होतं, पहा त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेले काही निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहेत। आता पहा, तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत। तर पहा, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरासरी 10,000 रुपये प्रति मिळणार आहेत। म्हणजेच की बघा, तुम्हाला 10,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा मिळणार आहे। तरी महत्त्वाची अपडेट आहे। तर पहा शेतकरी मित्रांनो, पहिला पीक विमा जो टप्पा होता शेतकऱ्यांना खूप कमी हेक्टरी मिळत होता, म्हणजे 1,500 रुपये असो किंवा 1,000 रुपये असो। जर 4 एकर शेत असेल तर 7,000 प्रमाणे असे पैसे आलेले आहेत। परंतु आता 10,000 रुपये हेक्टरीप्रमाणे ही रक्कम तुम्हाला मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही रक्कम DBT मार्फत तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे। त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, तर ही रक्कम जमा होणार आहे। बघा, महाराष्ट्रातील सर्व विभागांचे नुकसान भरपाईचे वाटप सुरू होणार आहे। म्हणजेच की जेवढे काही विभाग आहेत, बघा, सर्व विभागामध्ये नुकसान भरपाई पीक विमा मिळणार आहे। बघा, आता प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांना विशिष्ट गरजा लक्षात घेऊन मदतीचे नियोजन करण्यात आलेले आहे। आता पहा, आपण जिल्ह्याची यादी या ठिकाणी पाहण्याला सुरुवात करणार आहोत। आता नाशिक जे काही विभाग आहे शेतकरी बांधवांनो, पहिला विभाग आहे बघा नाशिक विभागामध्ये द्राक्ष, कांदा आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत ही मिळणार आहे। बघा, द्राक्षांची निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणात होत असल्याने अवकाळी पावसामुळे या ठिकाणी बघा जे काही नुकसान झालेले आहे त्यांची भरपाई पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणून 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 24 तासांमध्ये जमा होणार आहे। नाशिक विभागाचा समावेश आहे। नाशिक विभागामधील जेवढे खेडेपाडे आहेत तेवढे या ठिकाणी यांचा समावेश झालेला आहे। त्यांना पीक विमा मिळणार आहे। आता पुढील विभाग तो म्हणजे पुणे विभाग, म्हणजेच बघा अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे। आता या ठिकाणी पहा, अहिल्यानगर जिल्हा आहे, अहमदनगर जिल्हा, म्हणजेच पहा शेतकरी बांधवांनो, यांना सर्वाधिक मदत या ठिकाणी सरकार हे देणार आहे। या भागांमध्ये ऊस, बटाटा आणि तेलबिया पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। बघा, पुणे विभागातील शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रोत्साहन देखील देण्यात आले आहे। परंतु आपण पीक विम्याच बोलूयात। तर पहा, पीक विमा पुणे विभागातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यात पीक विमा हा मिळणार आहे।
आता पुढील विभाग या ठिकाणी पाहून घ्या मित्रांनो कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे। या भागांमध्ये साखर कारखान्याची संख्या जास्तीत जास्त असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या मदतीचा विशेष फायदा होणार आहे। आता ऊस उत्पादक नाही तर कापूस, हरभरा, ज्वारी जेवढे काय पिकांचे नुकसान झाले आहे या सर्व पिकांना नुकसान भरपाई मिळणार आहे। परंतु पहा जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मदत मिळणार आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, वाटेगाव, शिराळा आणि कवटेमाळ तालुक्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचे पीक विम्याचा दुसऱ्या टप्प्याला प्राधान्य देण्यात आले आहे। या भागातील भूमिगत बघा पाणी पातळी वाढवण्यासाठी विशेष योजना या राबवण्यात आल्या होत्या, परंतु बघा या भागातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा येत्या 24 घंट्यांमध्ये जमा होणार आहे। आता बघा पुढील विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग। आता पहा छत्रपती संभाजीनगर विभागामधील आता आहे औरंगाबाद, जालना, बीड शेतकऱ्यांना मदत मिळेल। तर पहा औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळेल। बघा मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। तर शेतकरी बांधवांनो या ठिकाणी पाहून घ्या, गंगापूर, आंबड आणि परळी तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचवण्यात येत आहे। तेथील कपाशी आणि सोयाबीन पिकांचे या ठिकाणी नुकसान झालेले आहे, त्यांना देखील मदत मिळणार आहे। आता पुढील विभाग पाहणे अत्यंत गरजेचे आहे। आता शेतकरी बांधवांनो लातूर विभाग पहा, लातूर विभागामध्ये लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। या भागांमध्ये तूर, हरभरा, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर लातूर विभागाला या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे। त्यामधील समोरचा विभाग आहे अमरावती विभागामधील बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होतो। बघा तर मित्रांनो या भागांमध्ये कापूस आणि सोयाबीन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होते। विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत पुरवली जाणार आहे। म्हणजेच अमरावती विभागामध्ये जे काही छोटे छोटे खेडेपाडे असतील त्या सर्वांना ही मदत मिळणार आहे। आता समोर बघा मित्रांनो पहा नागपूर विभाग। आता नागपूर विभागामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया पहा वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळेल। या भागांमध्ये भात, कापूस, डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते। विशेषतः भात उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा फायदा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो पहा तेथील कोई, सावनेर आणि रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांना खात्यात ही मदत मिळणार आहे। लगेच ही मदत 24 घंट्याच्या आतमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे आणि मिळायला सुरुवातसुद्धा झालेली आहे। आता पाहून घ्या मित्रांनो शेतकरी बांधवांनो आजची जिल्ह्याची यादी आपण ही पाहिलेली आहे। आता उर्वरित जिल्हा यांची यादी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो पहा पीक विम्याचा पहिला टप्पा अत्यंत कमी मिळालेला आहे। दुसरा टप्पा या ठिकाणी पहा शेतकरी बांधवांनो दुसऱ्या टप्प्याची जी काही रक्कम आहे ती जास्तीत जास्त मिळणार आहे। म्हणजेच 10,000 रुपये हेक्टरीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम होणार आहे अशी प्रशासनाने व्यक्त केलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो पहा तुम्हाला सोबतच एक महत्त्वाची अपडेट, तुम्हाला EKYC करणे अनिवार्य आहे। तुम्ही जर EKYC केलेली नसेल तर तुम्हाला हप्ता मिळण्यास अडचण येऊ शकते। आता हप्ता म्हटल्यापेक्षा शेतकरी बांधवांनो पहा तुम्हाला जो काही हक्काचा निधी आहे तो तुम्हाला मिळणार आहे। पहा शेतकरी बांधवांनो अफवांवर विश्वास ठेवू नका, सत्य माहिती जाणून घ्या। पहा तुम्हाला येत्या 24 घंट्यांमध्ये पीक विमा जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर ही होती आजची महत्त्वाची माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।